या ठिकाणी हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 200 ते 250 ट्रान्सपोर्ट आहे, जवळपास या ठिकाणी आपल्या महिंद्रा, मर्सिडीज, सनी, वेल्सवॅगन अशा मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक चालू असते आणि जवळपास आपल्या या कंपन्यांमध्ये पर डे नाही म्हटलं तरी 500 ते 1000 1500 प्लस गाड्या आवक जावक होतात या ठिकाणी. जरी रोजचं तुम्ही पर डे पाहिलं तर रस्त्याच्या कडेला 200 ते 250 गाड्या उभा असतात. मग मला एवढंच विचारायचं आहे प्रशासनाला की यामागे कुठल्या प्रबळे हत्ती ते काय म्हणतात ते मोठ्या हत्तीचं नाव आहे का? मग जर नसेल तर का बंद होत नाही? काय रिझन आहे? आम्ही एवढे वारंवार MIDC असेल, इतर आस्थापने असतील, आयुक्तालय असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांना पत्रव्यवहार करून पण ह्या गोष्टी बंद का होत नाही? याच्या मागचं कारण काय आहे? का आपण निष्काळजीपणा करताय का? याच्यात आम्हाला असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. तरी मी दिलेल्या निवेदनाप्रमाणे जर 15 मेपर्यंत जर ह्या सगळ्या अनधिकृतवरती पार्किंगवरती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुक्याच्या वतीने मगाशी मी जे सांगितलं त्या पद्धतीने खट्याळ आंदोलन केलं जाईल याची आपण विनंतीपूर्वक दक्षता घ्यावी. एवढं मी बोलून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.